श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध, दशक दुसरा, मूर्ख लक्षणांचा, समास चौथा, भक्ती निरूपण. श्रीराम. नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ. त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्ग लागे. श्रीराम. अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ, म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते. त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो. नरदेही विशेष ब्राह्मण, त्याही वरी संध्या स्नान. सद्वासना भगवज्जन, घडे पूर्व पुण्ये. श्रीराम. नरदेहातही विशेष करून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे, संध्या स्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना राहून हातून भगवत भजन घडणे, हे सर्व पूर्व पुण्याईनेच होऊ शकते. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरी सत्समागम. काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. श्रीराम. भगवत भक्ती करणे हे उत्तम आहेच, त्यातही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल तर हा फारच मोठा लाभ जाणावा. प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव. हरिकथा महोत्साव, तेणे प्रेमादुणावे. श्रीराम. हृदयात भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवत भक्तांचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथा श्रवण घडले तर त्या योगे भगवत प्रेम दुणावते. नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक. जेणे पाविजे परलोक परमदुर्लभ जो. श्रीराम. नरदेह प्राप्त झाला असता त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे परमदुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते. विधियुक्त ब्रह्मकर्म, अथवा दया दान धर्म, अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. श्रीराम. त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे, अथवा दुसऱ्यावर दया करावी, दान धर्मादी करावे व सर्वात सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे. अनुतापे करावा त्याग, अथवा करणे भक्तियोग. नाही तरी धरणे संग साधू जनाचा. श्रीराम. पश्चातापाने संसाराचा त्याग करावा, अथवा भक्ती योगाचे आचरण करावे, नाहीतर निदान साधू पुरुषाच्या संगतीत राहावे. नाना शास्त्रे धांडोळावी, अथवा तीर्थे तरी करावी, अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे. श्रीराम. अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा, किंवा तीर्थयात्रा कराव्यात, किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुरश्चरणे तरी करावीत. अथवा की जे परोपकार, अथवा ज्ञानाचा विचार. निरूपणी सारासार विवेक करणे. श्रीराम. अथवा परोपकार करावा, किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा, किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा. पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड उपासना. जेणे होई जे ज्ञानाधिकार पात्र. श्रीराम. वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने. काहीतरी एका भजने सार्थक करावे. श्रीराम. काया वाचा आणि मनाने जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने, फुले, फळे अथवा जल यांनी भगवंताचे पूजन भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. जन्मा आलियाचे फळ, काही करावे सफळ. ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये. श्रीराम. नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा. असे जर केले नाही तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो. नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. श्रीराम. नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे
आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त व वित्त त्या सर्वोत्तमाचे भगवंताचे चरणी समर्पित करावे. हे काहीच न धरी जो मनी, तो मृत्यप्राय वर्ते जनी. जन्मा येऊन तेणे जननी, वायाच कष्टविली श्रीराम. यापैकी जो काहीच करत नाही, तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा. जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीच कष्ट दिले असे म्हणावे लागते. नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवतार्चन, नाही मंत्र जप ध्यान, मानस पूजा श्रीराम. अशी माणसे स्नान, संध्या, भजन, देवतार्चन, मंत्र जप, ध्यान व मानस पूजा काहीच करत नाहीत. नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, अतीत अभ्यागत श्रीराम. ते भक्ती करत नाहीत, भगवंतावर प्रेम करीत नाहीत, त्यांची कुठेही निष्ठा नसते, ते कुठलाही नेम पाळीत नाहीत, देव नाही, धर्म नाही, भोजन समयी आलेल्या अतिथीचा सत्कार, अन्नदान करीत नाहीत, नाही सद्बुद्धी, नाही गुण, नाही कथा, नाही श्रवण, नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा श्रीराम. त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी नसते, उत्तम गुण नसतात, ते कीर्तन, श्रवण किंवा अध्यात्म निरूपण यापैकी काहीही करत नाहीत. नाही भल्यांची संगती, नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम. ती सज्जनांची संगत करीत नाहीत, त्यांची चित्त शुद्धी होत नाही व मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्तीही होत नाही. नाही नीती, नाही न्याये, नाही पुण्याचा उपाये, नाही परत्रीची सोये, युक्तायुक्त क्रिया श्रीराम. ती न्यायाची चाड बाळगत नाहीत, पुण्य प्राप्तीसाठी प्रयत्न करीत नाहीत, युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करत नाहीत व परलोकात उत्तम गती मिळावी यासाठीही काही उपाय करीत नाहीत. नाही विद्या, नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, नाही कळा, नाही लाघव, रम्य सरस्वतीचे श्रीराम. विद्या, वैभव, चातुर्य, कला किंवा सुंदर सरस्वतीचा वाग्विलास इत्यादी त्यांच्या जवळ काहीच नसते. शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मित्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक श्रीराम. शांती, क्षमा, दीक्षा म्हणजे एखादे व्रत, नेम पाळणे, सज्जनांची मैत्री इत्यादी शुभाशुभ साधनाधिक त्यांच्यापाशी नसते. सुची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची श्रीराम. पवित्रता, स्वधर्म विचार, उत्तम आचार व विचार इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतीसंबंधी विचार ते करीत नाहीत. आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात. कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता श्रीराम. त्यांच्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धैर्य नाही याप्रमाणे पाहू गेल्यास काही चांगले आढळून येत नाही. उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही, परमेश्वराची श्रीराम. त्यांच्या ठिकाणी विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे, भगवंताविषयी आदर व प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो. परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी श्रीराम. लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही, परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसतं व अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो. ऐसे प्रकारीचे पाहता जन, ते जीतची प्रेता समान, त्यांची न करावे भाषण, पवित्र जनी श्रीराम. अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान व पवित्र समजावेत व पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये. पुण्य सामग्री पुरती, तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करीती, ते पावती तैसेचे श्रीराम. जर पूर्व पुण्याचा संग्रह असेल तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवत भक्ती घडते
ज्याचे पूर्वकर्म जसे असते त्याप्रमाणेच त्यांना तसे फळ प्राप्त होत असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.